सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे। नागपूरच्या दंगलीवरून आदित्य ठाकरेंची माहितीवर टीका, तर आधी कंठ तर फुटू दे असं म्हणत नितेश राणेंचा टोला। मला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा आहे। अरे बापरे, अरे जाऊन दिलं पेटवण्या आणि त्याचा काय संबंध रे बाबा। पहिलं कंठ तरी फुटून दे, मग पेटवण्याबद्दल बोलू। कोकणात ठाकरेंना आणखीन एक धक्का। रत्नागिरीमधील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश। संभाजीनगरातील माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांचाही पक्षप्रवेश। मुंबईतील काही माजी नगरसेवकांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी। विधान परिषदेच्या 5 जागांसाठीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध। अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणि नोटरी नसल्यानं अर्ज बाद। भाजपचे दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादीच्या संजय खोडकेंची बिनविरोध निवड। मंत्री माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा। सेशन कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती। प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब। शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार। कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला। पुण्यातील शिवाजीनगरचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलून योग्य तो निर्णय होईल अशी प्रतिक्रिया। खूप लोकांची घरं शिवाजीनगर परिसरात आहे, पण त्याचं नाव मात्र अजूनही छत्रपती शिवाजी महाराज नगर झालेलं नाहीये। तर माझी शासनाला विनंती आहे, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करण्यात यावं। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच, विश्वसनीय सूत्रांची माहिती। निवडणुकीसंदर्भात 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी। निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीसाठी 100 दिवसांचा वेळ लागणार। पावसाळ्या अगोदर निवडणूक होण्याची शक्यता कमी।